माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज अनेक लोकांनी त्यांचे हेतू सादर करावेत आणि विशिष्टरित्या ह्या पवित्र बलिदानासाठी ज्याने विनंत्या दिलेल्या आहेत त्यांचे हेतू ह्या पवित्र वेदीवर मी ठेवत आहे. ह्या पवित्र बलिदानामध्ये जे सहभाग घेत आहेत त्याने त्यांच्या मनामध्ये त्यांचे हेतू सादर करावेत. या सर्व हेतूसाठी या पवित्र बलिदानामध्ये प्रार्थना करत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय मरियेच्या भक्तांनो, जोपर्यंत अविश्वासाची किल्ली या जगातून नाहीशी होत नाही तोपर्यंत ह्या जगात स्वर्ग अवतरणार नाही किंवा उतरणार नाही. आणि पवित्र मातेने देवाच्या शब्दावर विसंबून पूर्ण श्रद्धेने त्याच्या अभिवचनावर विश्वास ठेवला आणि त्यामुळेच स्वर्गच नाही तर देवपुत्र ह्या भूतलावर आणला. कारण तिची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेने तिने देवशब्द आपल्या जीवनात घेतला, वाढवला आणि तो आपल्यापर्यंत दिलेला आहे. आज आपण मरिया ही विश्वासू कुमारी, श्रद्धावंत माता ह्यावर विचारविनिमय करत आहोत. आपला विश्वास किती आहे? आपण विश्वासी आहोत की अविश्वासी आहोत? विश्वासी आणि अविश्वासी ह्यामध्ये खूप अंतर आहे आणि त्यामुळे पुष्कळ वेळा आपण धार्मिक रीतिरिवाज करण्याचा प्रयत्न करतो आणि जास्त अविश्वासाकडे जातो. त्याबद्दल आजच्या ह्या पवित्र बलिदानात सहभाग घेण्यासाठी आपण थोडा वेळ शांत राहूया. अविश्वासूपणे आपण वागल्याबद्दल देवाकडे क्षमा मागूया आणि हे पवित्र बलिदान सादर करण्यासाठी आपली अंतःकरणं शुद्ध करूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी. पापे आमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझकडूनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आमावरी. तारक आमुचा तू या जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी. सर्व समर्थ प्रभु परमेश्वर दया दाऊनी क्षमा करो अन आपणाला शाश्वत जीवन तयाकडूनी मिळत राहो. तथास्तु. ईशान्य स्वर्गात
कलापी त्याच्या उजव्या हाताची तुझी अविनाशी दया करी. परमपित्याच्या वसे ऐश्वर्यात परम पवित्र आज्ञासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एकतोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गात गौरव सजनाना देव शांती देवो. सजनाना देव शांती देवो. सजनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, आम्हाला शक्ती दे व देव मातेची आठवण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या साहाय्याने पाप व दुर्बलतेवर आम्हाला विजयी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. एहेजिकील या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचे वचन एहेजिकील ह्याला प्राप्त झाले ते असे: हे मानवपुत्रा, मी तुला इस्रायल घराण्याचा पहारेकरी नेमले आहे. म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांना सावध कर. हे दुर्जना, तू मरशील, असे मी कोणा दुर्जनाला म्हटले असता, जर त्याला त्याच्या मार्गापासून मागे फिरवण्याच्या विषयी तू बोलून त्याला सावध केले नाहीस, तर तो आपल्या अधर्मानेच मरेल खरा, पण त्याच्या रक्तपाताला मी तुला जबाबदार धरीन. त्या दुर्जनाने आपल्या मार्गावरून मागे फिरावे म्हणून तू त्याला सावध केले असताही तो आपल्या मार्गावरून मागे न फिरल्यास तो आपल्या अधर्मानेच मरेल खरा, पण तुझ्यावर त्याची काही जबाबदारी राहणार नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद: आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करूया. आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ. स्तोत्रगान गाऊन त्याचा जय जयकार करू. प्रतिसाद: आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. या हो या, परमेश्वर जो आपला उत्पन्न करता त्याच्या पुढे आपले गुडघे टेकू. त्याची उपासना करू, त्याला नमन करू, कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुजनातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. प्रतिसाद: आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. मेरिब्बा इथल्याप्रमाणे, रानात मसा येथील प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठोर करू नका. तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृती पाहिली होती तरी त्यांनी माझी परीक्षा पाहिली व मला पारखले. प्रतिसाद: आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. दुसरे वाचन. पौलाचे रोमकरास पत्र यातून घेतलेले वाचन. एकमेकावर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका, कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो
त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. कारण व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, लोभ धरू नकोस या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश जशी आपणावर तशी आपल्या शेजारावर प्रीती कर या वचनात आहे. प्रीती शेजाऱ्यांचे काही वाईट करत नाही, म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जय घोष. प्रभू तुम बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मत्ताय लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याच्याकडे जा. तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध त्याला दाखव. त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास असे होईल. परंतु त्याने जर ऐकले नाही तर तू आणखी एका दोघांना आपल्याबरोबर घे, अशासाठी की दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द साबित व्हावा. आणि जर त्याने मंडळीचेही ऐकले नाही तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार यांच्यासारखा होतो. मी तुम्हाला नक्की सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. मी आणखी तुम्हाला नक्की सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज आपण पवित्र मातेच्या विश्वास आणि विश्वासू कुमारी म्हणून ह्यावर विशिष्ट चिंतन करत आहोत. जेथे विश्वास आहे तेथे प्रेम आहे. जेथे प्रेम आहे तेथे शांती आहे, सुख आहे, क्षमा आहे, समाधान आहे. जेथे शांती, सुख, समाधान आणि क्षमा आहे तेथे देवाचं वास्तव्य असतं आणि तेथे कशाचीही कमतरता भासत नाही,
किंवा कमतरता नसते. व हे सगळं आपण जर पाहिलं तर आपल्या पवित्र मातेच्या सद्गुणामध्ये भरलेलं आहे. पवित्र माता आपल्याला ह्या सर्व सद्गुणांत न्हालेली आहे असं दिसून येतं. म्हणूनच तिला श्रद्धावंतांची माता, विश्वासू कुमारी असं म्हणतात किंवा गणलं जातं. पवित्र शास्त्रात अब्राहमाला श्रद्धेचा आदर्श किंवा श्रद्धेचा आदिपिता ह्या नावाने संबोधिलं जातं. परंतु पवित्र मरिया ही तर सर्वोच्च ह्या विश्वासाचं उदाहरण आहे. म्हणजेच मरियेमध्ये श्रद्धेचे आज्ञापालन सर्वोच्च परीने झालेला आहे. मरियेने देवदूताद्वारे आलेला संदेश स्वीकारला आणि परमेश्वराला काहीच अशक्य नाही ह्यावर तिने विश्वास ठेविला. प्रभू शब्दाला तिने संमती दिली. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे मला होवो. अलिशिबाने तिला अभिवादन केले. प्रभूने सांगितल्याप्रमाणे घडून येईल असा विश्वास धरणारी तू धन्य. या श्रद्धेपायी तिला पिढ्यानपिढ्या धन्य गणण्यात आली किंवा म्हणण्यात आली. तिच्या संपूर्ण जीवनामध्ये विशेषतः प्रभू येशू खुर्सावर मरण पावला त्या सर्व प्रसंगी सर्व सत्व परीक्षेमध्ये पवित्र मरिया ही ने कधीच श्रद्धा सोडली नाही किंवा श्रद्धा कधी ती डगमगली नाही. त्यामुळे पोप महाशाने जे परिपत्रक काढलेले आहे त्या परिपत्रकामध्ये श्रद्धेचा प्रकाश, ह्या श्रद्धेच्या प्रकाशात तिला संबोधिलं आहे श्रद्धेचा दीपस्तंभ. ती आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे सर्वांना येशूकडे जाण्याचा मार्ग दाखवत असते आणि विश्वासाने ती आपल्या सर्व विनंत्या तिच्या पुत्राकडे घेऊन जात असते. म्हणूनच ह्या परिपत्रकांतील मध्यवर्ती विचार असा आहे की श्रद्धा माणसाला नवीन दृष्टी देते, श्रद्धा माणसाला नवीन जीवन देते, श्रद्धा माणसाला नवजीवनामध्ये पदार्पण करण्यास आव्हान करत असते. मग हे कसं? तर मानवी दृष्टिकोन आणि श्रद्धेचा दृष्टिकोन ह्यामधील फरक जाणायला हवा. पोप महाशयाने त्या परिपत्रकामध्ये एक मुद्दा नमूद केलेला आहे की लोक आपला स्वतःचा विचार करतात, मी, माझे, मला. जगाच्या दृष्टिकोनातून ते विचार करत असतात किंवा माणसाच्या दृष्टिकोनातून ते विचार करत असतात. पण ज्याला श्रद्धा मिळालेली आहे, जो श्रद्धेत जगतो, ज्याने येशूला स्वीकारलेला आहे, त्याने मी ऐवजी आम्ही, आपण, आपला हा विचार स्वीकारलेला असतो. त्यामुळेच सर्वांगीण उन्नती होत असते. मग ती धार्मिक, आध्यात्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नतीसाठी आपण सर्वांनी झटले पाहिजे. आणि इथंच हा विश्वास आपल्याला एकत्र जोडत असतो. असं सांगितलं जातं, विश्वास
हा आत्मविश्वासाचा पाया आहे, मूळ आहे. आणि त्यामुळे विश्वास जर दांडगा असेल तर आपण आत्मविश्वासाने सर्वजण जे आपल्या समोर आहे ते आपण करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करत असतो आणि त्याला यश प्राप्त होत असते. विश्वासाची दृष्टी म्हणजेच येशूची दृष्टी म्हणजे सगळ्यांसाठी जगण्याचा विचार करणं, सगळ्यांसाठीच म्हणजेच दुसऱ्यांसाठी जगणं. शेवटी विश्वास म्हणजे काय? आपल्याला हवे ते घडून येईल याचे खात्रीपूर्वक आश्वासन म्हणजेच विश्वास. आपण ज्याची आशा करतो ते जरी आपल्याला दिसत नसले तरी ते आपल्यासाठी राखून ठेवलेलं आहे, त्याची निश्चिती म्हणजेच विश्वास आहे. आणि हेच सगळं पवित्र मातेच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. की हे कसं घडलं, हे कसं होणार, तरीसुद्धा देवाला काही अशक्य नाही ह्यावर पवित्र मातेचा ठाम विश्वास होता. जर पुरातन काळाची देवाचे भक्त त्यांच्या विश्वासाबद्दल किंवा आपण विचार केला तर पुष्कळसे असे भक्त नावाजलेले आहेत. म्हणजेच पवित्र शास्त्रांतील अनेक व्यक्ती आपल्याला दिसून येतात. मग ह्या नोवा देवावरचा विश्वास अगदी ठाम होता. देवाने भावी काळासाठी दिलेला इशारा, पाऊस पडेल, पूर होईल, म्हणून तुला नाव बांधायला हवी. आजूबाजूला सर्व काही पावसाळ्याचे दिवस नाहीत, काही नाही. आणि अशा प्रकारचा आवाज ऐकून पूर्णपणे देवावर भिस्त ठेवून तो नाव बांधतो. त्याचा विश्वास होता आणि त्यामुळे त्याचं तारण झालं. अब्राहम, आपण त्याला श्रद्धेचा आदिपिता, विश्वासाचा पिता म्हणून गणत असतो. त्याने देवावर विश्वास ठेवला. त्याला ज्या देशामध्ये पाठवलं होतं त्या देशामध्ये तो गेला. खूप अडचणी आल्या तरी देवावर त्याने विश्वास ठेवला आणि देवाच्या आज्ञा त्याने पाळल्या आणि त्याचं नाव आदिपिता श्रद्धेचा म्हणून गणलं जातं. सारा विश्वासू होती. देव आपल्या अभिवचनाप्रमाणे करील, मला पुत्र होईल, हे तिने श्रद्धेने स्वीकारलं आणि त्या विश्वासाने तिला जे हवं होतं ते देवाने दिलं. योब आपण जर पाहिलं की त्याच्या जीवनामध्ये देवावरील श्रद्धा आणि देवावरील विश्वास इतका दांडगा होता की कितीही संकट आली तरी तो डगमगला नाही. त्याने जसं काही देवाला समर्पित केलेलं होतं. आणि हेच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जेव्हा नवेलाला येतो, आपल्या विनंत्या, आपल्या गरजा, आपल्या गराणी आपण देवाकडे ठेवत असतो. देव योग्य वेळी योग्य प्रकारे आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतो. पवित्र मातेप्रमाणे पूर्ण भिस्त आपण देवावर ठेवूया, म्हणजेच आपली श्रद्धा आणि आपला विश्वास आपण बळकट करूया. आणि जसं सांगितलेलं जातं की विश्वासामुळे आपण अगदी आपला आत्मविश्वास वाढतो आणि त्याच विश्वासाने, त्याच तऱ्हेने आपण ह्या नोवेनामध्ये पवित्र मातेकडे विनंती करूया की जसा तुझा विश्वास बळकट होता तसा आमचाही विश्वास तू बळकट कर आणि तू तुझ्या पुत्राकडे आमची प्रत्येक गराणी, आमच्या प्रत्येक विनंत्या मान्य करून घे आणि आम्ही त्या विश्वासामध्ये राहावीत म्हणून तुझ्या पुत्राकडे आमच्यासाठी कृपा माग. आमेन. आपण सर्वजण आपला विश्वास व्यक्त करूया.
स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर चढवले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव त्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमीन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. प्रिय बंधू भगिनीनो, सामुदायिक प्रार्थनेद्वारे फक्त आपणासाठी आणि आपल्या गरजांसाठीच नव्हे तर अखिल मानवजातीसाठी आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. आपले उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभेची विश्वासूपणे अविरत सेवा करणारे आपले पोप फ्रान्सिस, सर्व कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व वर्तस्थ यांच्या सेवामय कार्यावर देवाचा भरपूर आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे कारण आपण त्याच्यावर दुर्लक्ष करीत आहोत. आपले पाचारण हे विश्वासपणे प्रत्येकाने करावे, त्यासाठी पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आपणास मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. समाजातील दुर्बल, गोरगरीब, दुर्लक्षित, पीडित यांच्यावर सतत होणारे अन्याय थांबवावेत, तसेच त्यांना समाजात आदराने वागणूक मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. आता आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लेकरांच्या प्रार्थना ऐकून घे. प्रभू येशूची शिकवण व पवित्र मार्गाचा आदर्श आम्हाला सदोदित प्रेरणादायी ठरवू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरात वंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली भाकर घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आध्यात्मिक खाद्य होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरात वंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षवेलीने दिलेले मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. बंधू भगिनीनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरिया हिचे स्मरण करणारे आम्ही तिचा सन्मान करीत आहोत.
आम्हाला सहभागी करणाऱ्या ह्या ख्रिस्त समर्पणाद्वारे आमचे जीवन तुझ्यासाठी सर्वकाळचे दान बनव आणि श्रद्धेने आम्ही वाढावेत म्हणून आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ती योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरियेचा सन्मान करत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारांतील दूतांचे गायकवृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. जय जयकार कराओ प्रभुचा, जय जयकार करा. जय जयकार कराओ प्रभुचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहेत. परम स्वर्गात तव जय जयकार, परम स्वर्गात तव जय जयकार. जय जयकार कराओ प्रभुचा, जय जयकार करा. जय जयकार कराओ प्रभुचा, जय जयकार करा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायिक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यात, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही तुला विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑझवल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाय विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर.
त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूचं राज्य आपल्यामध्ये यावं म्हणून विश्वासाने आणि श्रद्धेने आपण एकत्र प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या प्रार्थना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती व एकदेण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापी दूर करणारे ही देवाचे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्तप्रसाद स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अतिपवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवतो. मी सर्व गोष्टीपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करतो. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करतो, परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देतो. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. वेलंकनी मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू नि दुःख निवारणी माते, जसं तुझ्या भक्तांना
तुझ्या आश्रयाचं वचन तू दिले आहे तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नोवेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव, किंवा ज्या कृपाप्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. येथे आपल्या विनंत्या व्यक्त कराव्यात. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमनंदाने भरून गेले त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. गाब्रिएल देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून अभिवादले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझी ही अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकातील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावीत अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यामध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाळ तुझ्या कर असे विनवितो. आमेन.
एक विशेष सूचना. पवित्र मातेच्या जन्मदिवसाची मिसा ही 8 तारखेला सकाळी 8 वाजता आपल्याला यूट्यूबवर पाहायला मिळेल. कृपया संध्याकाळपर्यंत किंवा कधीही कोणत्याही वेळेला, परंतु 8 वाजता संपूर्ण आपण एक प्यारीशा नात्याने एकत्र पवित्र मातेला आणि मातेचा सन्मान करण्यासाठी एकत्र मिसा अर्पण करत आहोत. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला सार्वकालिक तारणाचे संस्कार देतो. तुझ्या पुत्राच्या मातेचे स्मरण करून तिचा सन्मान करणाऱ्या आम्हाला तुझ्या विपुल कृपेचे वरदान दे. तुझे साह्य आम्हाला अखंड मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा, ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. कोरोना विषाणूपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्वशक्तिमान व दयाळू पित्या, तू सर्व निर्मित सृष्टीवर प्रेम करतोस. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे भयग्रस्त झालेल्या आम्हा विश्वासूची प्रार्थना ऐकून घे. या विषाणूमुळे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या साथीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळावे. ज्यांना ह्याची लागण झाली आहे त्यांच्यावर योग्य असे उपचार व्हावेत. या विषाणूला जे बळी पडले आहेत त्यांना चिरशांती मिळावी यासाठी आम्ही मनोभावे प्रार्थना करतो. या साथीवर उपचार शोधण्यासाठी जे डॉक्टर्स संशोधन करीत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. शासकीय व आरोग्य क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी लोकांच्या भल्यासाठी योग्य ते उपाय सुचवावे म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही दयावंत प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. स्वर्गाची देणगी दिलीत, पोचलीस माये